व्याख्यानमाला 2025 वर्ष 13वे याचे आज दुसरे पुष्प मान्य शरदजी तांदळे सर, सुप्रसिद्ध व्याख्याते व उद्योजक व लेखक बीड यांचा विषय आहे MPSC ते उद्योजक याविषयी आपले विचार व्यक्त करणार आहेत। कार्यक्रमाला आपण 5 मिनिटात सुरुवात असलेले आजचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध व्याख्याते युवा उद्योजक मान्य सन्मान्य श्री शरदजी तांदळे सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्या ग्रीनफील्ड प्रायव्हेट लिमिटेड बाणगावचे सर्वेसर्वा जे संजयजी यादवजी, आजचे सन्मान्य उपस्थिती मातंग साहित्य परिषद पुणे याचे अध्यक्ष मान्य डॉक्टर धनंजय बिसे, तसेच सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक व श्री क्षेत्र मोरगावचे माजी सरपंच पोपटतात्या तावरे, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनात कार्यरत असणारे स्वरसम्राट मल्लेदादा सोडणवर, गौवर्य हनुमंत चांदोडे सर, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमेचं पूजन व महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने करणार आहोत। मी आजचे प्रमुख वक्ते मान्य शरदजी तांदळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करावे। पूजन व दीप प्रज्वलन होत आहे। आजच्या या मंगलमय वातावरणात संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कार व्याख्यानमालेचे 13वे वर्ष संपन्न होत आहे। खरं तर मागील 12 वर्षापासून आपल्या सर्वांच्या सहकार्याने या विचाराचा ज्ञान यज्ञ तेवत ठेवण्याचे मी सर्व मान्यवरांचे सदस्य व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख हनुमंत शिंदे सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं। सन्माननीय विचारपीठ आणि उपस्थित श्रोतेजन हो, गेल्या 13 वर्षापासून संस्कृती युवा प्रतिष्ठान हे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत आहे। यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। किल्ले स्पर्धांमधून यशस्वी विद्यार्थ्यांना किल्ल्याची सफर घडवणे, अल्पदरामध्ये पॅन कार्ड नागरिकांना उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर नेत्र चिकित्सा शिबिर आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, त्याचबरोबर शेतकऱ्यांना 15,000 फळझाडांचं गिव्ह मी ट्रीज पोपटराव तावरे यांच्या माध्यमातून 15,000 फळझाडांचं वाटप शेतकऱ्यांना आपण केलेलं आहे। त्याचबरोबर दरवर्षी आपण दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेतो। या ठिकाणी सोडवर दादा आलेले आहेत, ते आपल्या बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये असतात आणि अतिशय छान असा दिवाळी पहाटचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। त्याचबरोबर या सर्व करत असताना यातील प्रमुख जे काम आहे ते आहे व्याख्यानमालेचं। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध नामवंत वक्त्यांना आपणासमोर सादर करताना आम्हाला आनंद झालेला आहे आणि या कामामध्ये नेहमीच तुम्हा सर्व नागरिकांची साथ आम्हाला मिळालेली आहे। यामध्ये विशेष करून ग्रामपंचायत मोरगाव यांचं नेहमीच सर्व प्रकारचं सहकार्य या संस्कृती युवा मंडळा प्रतिष्ठानला लाभत असतं। त्याचबरोबर संजय आबा तोरवे TNT ग्रुप, संजय यादव आर्या फूड्स यांचं देखील सहकार्य या प्रतिष्ठानाला कायम लाभत असतं। तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळं आजपर्यंत आपण या ठिकाणी ही व्याख्यानमाला यशस्वी करू शकलो आहोत। कारण व्याख्यानमालेकरता वक्ता आणणं सोपं असतं, परंतु श्रोता गोळा करणं हे खूप अवघड काम असतं आणि या ठिकाणी काही सायास न घेता मोठ्या प्रमाणामध्ये श्रोते या ठिकाणी जमा होतात आणि अतिशय शांतपणे आणलेल्या श्रोत्याचं मनोगत या ठिकाणी ऐकत असतात। या ठिकाणी आपण वेगवेगळे विचारवंत
या ठिकाणी आपल्या व्याख्यानमालेमध्ये आलेले आहेत. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते आणि मग त्या विचारधारेप्रमाणे विचार किंवा आपण ऐकले पाहिजे. कारण कोणाचा असा आग्रह नसतो की आपण ज्या विचारधारेचे आहोत त्याच विचारधारेचं सर्वांनी असावं. तांदळे सर देखील या ठिकाणी छान सांगतात की विचारधारा कोणती स्वीकारावी. कारण अगोदर अभ्यास केल्यानंतरच आपल्याला कळतं की आपण कोणत्या विचारधारेचे आहोत आणि त्याकरता वेगवेगळ्या लोकांना ऐकणं, मान्यवरांना ऐकून घेणं, त्याच्यावरती चिंतन मनन करणं आणि मग आपण आपली विचारधारा निश्चित करणं. विचारधारा ह्या विचारधारेचे आहोत त्या विचारधारेचे आहोत हे म्हणणं चुकीचं असतं. कारण प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणी योग्यच असतो आणि त्याचे विचार आपण ऐकणं, त्यावरती चिंतन मनन करणं आणि त्यामधून कोणता विचार चांगला आहे आणि कोणता विचार आपल्याला उपयोगी नाही याचा विचार सारासार विचार करून आपण आपलं जीवन मार्गक्रमित करणं आवश्यक असतं. या दृष्टीने आपण या व्याख्यानमालेचं आयोजन करत असतो. एवढं बोलून मी माझ्या वाणीस विराम देतो. सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, त्याचप्रमाणे TNT इन्फ्रा पुणेचे सर्वेसर्वा शिवरामाबा थोरवे, त्याचप्रमाणे संजयजी यादव, आर्यन ग्रीन फील्ड प्रायव्हेट लिमिटेड भांडगाव, नवनाथ नाना नेवसे माजी चेअरमन मोराई सोसायटी, मयुरेश्वर पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सचिव व कर्मचारी वृंद यांचं नेहमीच विशेष आर्थिक सहकार्य आम्हाला असतं. यानंतर आपले एक आद्य कर्तव्य असते की आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. संस्कार व्याख्यानमाला 2025 चे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपणा सर्वांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले व ज्यांनी 2011 साली रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी लिहिली, अगदी कमी वेळातच तब्बल 4,500 प्रती या पुस्तकाच्या विकल्या गेल्या. अशा या सुप्रसिद्ध लेखक माननीय शरदजी तांदळे सर यांचा सन्मान संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य श्री गणेश वागचौडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी सरांचा सन्मान करत आहोत. आर्या ग्रीनफील्ड प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा मान्य संजयजी यादव साहेब यांचा सत्कार संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य मोरेश्वर जगताप यांनी करावा अशी मी त्यांना विनंती की आपण समोर पुढच्या रिकाम्या आहेत, थोडं पुढे आला तर बरं होईल. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांचा सन्मान होत आहे. उपस्थिती मातंग साहित्य परिषदचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय बिसे यांचा सत्कार संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य महेश जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. आणि डॉक्टर धनंजय बिसे यांचा सन्मान होत आहे. यानंतर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व क्षेत्र मोरगावचे माजी सरपंच आदरणीय पोपटतात्या तावरे यांचा सन्मान प्रतिष्ठानचे सदस्य अजित गुंड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान होत आहे. शाल व संस्कृती व प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. प्रतिष्ठान सर नेहमीच कला, क्रीडा, साहित्य यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सत्कार हा दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेत असतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी मी प्रतिष्ठानचे सहकारी सूर्यकांत काका खैरे यांना विनंती. आज या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठान आयोजित संस्कार व्याख्यानमाला वर्ष विभागवारी विघ्नर वाघ हे या ठिकाणी यांची उपसरपंचपदी निवड झाली. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी त्यांना स्टेजवर बोलवतो. या ठिकाणी आजचे व्याख्याते शरद तांदळे सर यांना विनंती करतो की त्यांनी केदार वाघ याला सन्मानित करावा. यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाली असे हनुमंत गिरजाबाई रामचंद्र शिंदे यांना विनंती करून त्यांनी स्टेजवर यायचे. त्यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजयजी यादव यांनी सन्मानित करण्यास त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय.
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे जिल्ह्याच्या प्रसिद्धी प्रमुखपदी ज्यांची निवड झाली असे गणेश पद्म कृष्णा कुंभार यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर श्री धनंजय भिसे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं। संस्कृती युवा प्रतिष्ठानमध्ये जे आमचे 21 सदस्य आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। यामध्ये व्यावसायिक आहेत, शिक्षक आहेत, काही आमचे दुसरे सहकारी ज्यांची मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्यच्या सरचिटणीसपदी निवड झाली असे महेश हिराबाई छगनराव जाधव यांना विनंती त्यांनी स्टेजवर यायचे। त्यांना आमचे नेते मोरगावचे माजी सरपंच श्री पोपटदास तावरे यांनी सन्मानित करा। सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे। मध्ये राहतो आणि महिंद्रा कंपनीच्या चांगल्या पोस्टवर काम करतो। त्यामध्ये मॅनेजर प्रोसेस इंजिनिअरिंग महिंद्रा कंपनी पुणे या ठिकाणी काम करतो। यापूर्वी टाटा मोटर्स मध्ये कार प्लांटवर ट्रक प्लांटला प्रोसेसिंग प्लॅनिंग मध्ये 15 वर्ष काम केले। श्री गणेश मंगल नंदकुमार वागचौडे यांनी त्यांच्या आई वडिलांसकट वर यायचे। आमचे दुसरे राजून ते शिकतायत। या वयात त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात आलेल्या मास्टर इन लायब्ररी सायन्स या परीक्षेमध्ये विक्रमी 92% गुण प्राप्त करून केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। त्यांना विनंती की त्यांनी त्या पत्नीसह स्टेजवर यायचंय। अजित जयश्री बाळासाहेब गुंड यांना विनंती। यानंतर राहुल बंधू। तर या ठिकाणी उपस्थित असणारे भजनरत्न मल्हारदादा सोडणवर आधी पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा कार्यक्रम आम्ही वारंवार ऐकतोच। यांचा सन्मान या ठिकाणी प्रतिष्ठानचे सदस्य गणेश कुंभार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। प्रसिद्ध कवी हनुमंतजी चांदगुडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। प्रतिष्ठानचे सदस्य श्री संदीप तावरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आलेले आहे आपल्या सोपेगावचे सुपुत्र हनुमंतजी चांदगुडे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। यानंतर माननीय विजय घोले सर हे आपण विचार मंचावरती यायचं आहे। आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य संजयजी गायकवाड साहेब यांना विनंती आहे की आपण विचार मंचावरती यायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे। देऊन सन्मान होत आहे। यानंतर आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असणारे आदरणीय पोपटदादा तावरे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ व संस्कृती युवा प्रतिष्ठानला गेले 13 वर्ष ज्यांचा खंबीरपणे पाठिंबा साथ आहे असे मोरगावचे माजी सरपंच व सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय पोपटदादा तावरे यांना विनंती करतो की यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। आज या ठिकाणी संस्कृती युवा प्रतिष्ठान संस्कार व्याख्यानमाला या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष संजयजी जाधव साहेब, याच नंतर आजचे व्याख्याते शरदजी तांदळे साहेब, याच नंतर आजचे मार्तंग समाजाचे अध्यक्ष धनंजय भिसे साहेब आणि सर्व मान्यवर गावातील बंधू आणि भगिनींनो आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ, वर्ष 13वे
13 वर्ष झाले ही व्याख्यानमाला मोरगावमध्ये चालू झाली. 13 वर्षे दरवर्षी कशा पद्धतीने ही सगळं कार्यक्रम पुरं ही 21 लोक पाडतात. ही संचालक मंडळ निम राहते, पुण्यात निम राहते, बारामतीत निम राहते, मोरगावात सगळी व्यवसायाला 21 लोक हे काम करत असतात. हे काम करत असताना गावात एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यांनी ही 13 वर्ष झालं चालू केले. आणि 13 वर्ष हा कार्यक्रम चालू करत असताना प्रत्येक वर्षी 3 दिवस ही वेगळीच माणसं इथे येते ती. आणि वेगळी माणसं पाहिजे ते लोकांचं, त्यांना कशी बुद्धी वाढेल, त्यांचं कसं ज्ञान चालेल, त्यांचं कसं डोकं चालेल, अशा पद्धतीने ही दरवर्षी कार्यक्रम करत असतात. ही कार्यक्रम करत असताना ह्यांना काही गोष्टीच्या अडचणी असतील, गावातले काही लोक मदत करतात आणि ही 21 लोक ह्यांचे पैसे गोळा करून हा कार्यक्रम 3 दिवसाचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ही पूर्ण पाडत आहे. काय मागल्या 2-3 वर्षापूर्वी मोरगावचे सरपंच निलेश भाऊ केदारे यांनी ग्रामपंचायतला रूट पाडून दिला की ही संस्कृती युवा प्रतिष्ठानला ग्रामपंचायत तर्फे दरवर्षी एवढे पैसे दिले पाहिजेत आणि ही दरवर्षी द्यायचे. जी ग्रामपंचायत तुम्हाला आतापर्यंत पैसे देती हितनं मागे बी दिलं, हितनं पुढे बी देणार, त्यात कधी खंड पडणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला अजून कशा पद्धतीने पैसे कोणाकडून घेता येतील किंवा देता येतील यासाठी आपण चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करू. तुमचा इतका सुंदर चांगला कार्यक्रम सर्व क्षेत्रातल्या लोकांना हा कार्यक्रम चालतोय. ही काय अष्टमीची यात्रा आली की तमाशा भरून लागत नाही. तुमच्या इथं सर्व क्षेत्रातले सर्व लोक आहेत, बंधू आहेत, भगिनी आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, पोरं आहेत, वयस्कर आहेत. त्याच्यामुळं तुमचं प्रतिष्ठान कसं जोरात चाललं पाहिजे ह्यासाठी उलट तुमच्या प्रतिष्ठाननी त्या चिंचवड देवस्थानला सुद्धा ह्या वर्षी मागणी करा. त्या देवस्थानला सुद्धा अजिबात सोडू नका. इथनं पैसा जायचं, अध्यक्ष साहेब काम सगळं चिंचवडला होते, गावासाठी ह्यांचा काही उपयोग नाही. पिशव्या भरू पैसे चिंचवडला जातात. तुमच्या मागणीचं पत्र त्यांना कसल्या परिस्थितीत ह्या वर्षीच द्या, कशा पद्धतीने त्यांचं पैसे काढायचं ते आता शेअर्स पडलं की तुम्हाला 1-1.5 लाख रुपये आयतं गोळा झालं की गुंड साहेब तुम्हाला ही 6 महिने कामगिरी करावी लागते. काही 1-2 दिवसात ही लोक गोळा होत नाहीत. कालच्या त्या पाटील साहेबांनी लोकांच्या डोक्यातला मेंदूच करपावलाय. कालच्या त्या पाटील साहेबांनी डोक्यातला मेंदूच करपावलाय. आणि आज तर काय तांदळे साहेब तुमचं तर काय एमपीसीतलं काय उद्योजक, म्हणजे ही सगळ्या क्षेत्रातली ही लोक पाहत असताना बघत असताना ह्यांना 4-5 महिने चांगला या गोष्टीचा काका तुम्हाला त्रास होतो. आणि त्रास झाला तरी तुमचा तुम्ही सहन करता. तुमचे सगळे कार्यक्रम 3 दिवसाचे गावासाठी 1 नंबर कार्यक्रम आहेत. अशीच तुमची हितनं पुढं ह्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची भरपूर प्रगती व्हावं अशी महेश्वरजी चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो आणि माझे 2 मिनिटांचे मनोगत संपवतो. जय हिंद, जय राष्ट्र. सर ग्रामपंचायत आम्हाला दरवर्षी 50,000 रुपयाचं योगदान देते. आता मला सांगा 50,000 रुपये आम्हाला पाठबळ मिळतं. यानंतर आजच्या कार्यक्रमाची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. त्यांचं शिक्षण MA, BEd, MPhil, सेटनेट, PhD, BCM, MA लोक प्रशासनात शिकत असणार आहे. तसेच त्यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बहिशाल शिक्षण मंडळावर निवड झाली आहे. त्याचप्रमाणे साखर या लघुचित्रपटाचे निर्मिती व दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केले आहे. आणि 20/11/2022 रोजी जगातील पहिले मातंग ऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केले. असे मातंग साहित्य संमेलन परिषदेचे अध्यक्ष मान्य डॉक्टर धनंजय बिसे सर यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आपले मनोगत व्यक्त करा. सर्वांना पहिल्यांदा नमस्कार. समोर असलेलं मयूरेश्वर हे देवस्थान आहे आणि खरं तर कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण गणेशाला वंदन करतो. कारण भारतीय संस्कृती
अध्यात्म आणि विज्ञान, अध्यात्म, विज्ञान, धर्म या सगळ्या मिश्रणातून उभी राहिलेली आहे. जगात अनेक संस्कृती जन्माला आल्या, त्या संस्कृती नष्ट पावल्या, पण आजही आधुनिक काळामध्ये भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर स्वतःच खंबीर अस्तित्व टिकवून आहे. त्याचा मूळ पाया ह्या भारतीय संस्कृतीतल्या आध्यात्मिक तत्वज्ञानामध्ये आहे. मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते खर तर रामायण आणि महाभारत या अखंड भारतातले महाग्रंथ म्हणतो आपण, महाकथा म्हणतो. आद्य कवी वाल्मिकी यांनी रामायणाची निर्मिती केली आणि जेवढ्या ताकदीनं प्रभू श्री रामाला उभं केलं तेवढ्याच ताकदीनं रावणाला सुद्धा त्यामध्ये उभं केलेलं आहे. एकीकडे राम आहे, मर्यादा पुरुषोत्तम, नैतिक व्यक्तिरेखा, आणि दुसरीकडे एक रावण पात्र आहे, ते खलनायक म्हणून आपल्या समोर आजपर्यंत उभा आहे. अशा खलनायकाला त्यातलं जे चांगलं सामर्थ्य आहे, रावणातलं जे चांगलं सामर्थ्य आहे ते हंसाप्रमाणे टिपून त्या खलनायकाला कादंबरीच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये उभं केलेलं आहे. असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, ज्यांचा मला 2 तासाचा संवाद लाभला, असे शरदजी तांदळे साहेब. मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये काम करत होतो प्राध्यापक म्हणून, पोपट नाना थोरात त्याचे चेअरमॅन होते आणि आमचे मार्गदर्शक या समोर आहेत सूर्यकांत खैरे सर. मी नेहमी माझ्या भाषणात त्यांचा उल्लेख केलेला आहे की रॉबिन हुड. थोडं मोरगावच्या लोकांना पण माहित पडलं पाहिजे. सूर्यकांत खैरे रॉबिन हुड म्हणूनच मी उल्लेख केलेला कॉलेजच्या भाषणात. ते आमचे सेक्रेटरी असायचे, पण निर्भीडपणे मी त्यांचा उल्लेख तसाच करत आलेलो आहे आणि आजही तसाच करणार आहे. कारण की माणसाच्या जगण्यामध्ये नुसत्या इच्छा, प्रबळ आकांक्षा महत्वाच्या नसतात. ज्या माणसामध्ये निर्णय क्षमता असते तो माणूस परिस्थितीला बदलून टाकतो आणि उत्तम निर्णय क्षमता आमच्या खैरे साहेबांपाशी आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय यादव साहेब उद्योजक आहेत आणि ज्यांनी एका शब्दात गेल्या 13 वर्षाचा वृत्तांत तावरे साहेबांनी मांडला. 3 दिवस माणसं येतात आणि डोकं पिकवून जातात. संस्थेचं नाव आहे संस्कृती युवा प्रतिष्ठान. खरं तर संस्कृती हा शब्द फार मोठा आहे, व्यापक आहे. माणूस, पृथ्वीवरचा माणूस, त्याची जी प्रगती झाली ती प्रगती होण्यामागे संस्कृतीचा फार मोठा भक्कम आधार आहे. मानवी जीवनातनं जर संस्कृती वजा केली तर मानवी जीवन पशु होऊ शकते. मानवाला माणूस आहे म्हणून सांगण्याचं जे धाडस आहे ती संस्कृती सांगत असते. संस्कृती कुणाला शिकवत नसते, संस्कृतीला आपण समजून घ्यावा लागतं. आईला आई, बहिणीला बहीण, ताईला ताई, दादाला दादा म्हणण्याचं जे लहानपणाचं शिक्षण आई वडील करतात, पण नातं सांभाळण्याचं काम संस्कृती शिकवते.
खूप मोठी व्यापक संकल्पना आहे संस्कृती. त्या संस्कृतीमध्ये भाषा आहे, धर्म आहे, देव आहे, कला आहे, क्रीडा आहे. एक उदाहरण देतो म्हणजे संस्कृतीचा नेमका अर्थ कळत. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी चाललोय रस्त्यानं आणि रस्त्यात आपल्याला घाई झालेली आहे आणि घाई झालेली असताना रस्त्याने आपण चाललेलो आहे आणि मधीच एक भिकारी येतोय आणि आपल्याला भीक मागतोय. त्या भिकाऱ्याचं वर्णन कसं आहे? घाण कपडे अंगावर, जखम आहे त्या शरीरावर आणि त्या जखमावर पट्ट्या बांधलेल्या आहेत. काही दिवसापासून आंघोळ केलेली नाही, त्याचा अंगाचा दुर्गंध येतोय आणि तो माणूस आपल्याला 5-10 रुपये मागतोय. आपण एक मानवतावादी दृष्टिकोनातनं खिशात हात टाकतो, पर्स मध्ये 2-4 रुपये काढतो आणि त्या माणसाच्या हातात देतो आणि त्या माणसापासून सुटका करतो आपली. पण दुसऱ्या दिवशी आपल्या एखाद्या चांगल्या चित्रकारापाशी गेलो आणि समोर त्यांनी चित्र काढलेलं असतं भिकाऱ्याचं आणि भिकाऱ्याचं चित्र काढलेलं असतं. तो भिकारी आपण जो काल पाहिलेला आहे तो भिकाऱ्याचं चित्र त्या चित्रकार मित्रानं ते कागदावर रंगरेषेच्या साह्याने उभं केलेलं आहे, रेखाटलेलं आहे आणि आपण तोंडातनं पटकन शब्द तो, अरे वा काय सुंदर भिकाऱ्याचं चित्र आहे. वास्तवात जो भिकारी आम्हाला दिसतो, भेटतोय, तो घाण वाटतोय. पण जो चित्रातनं भिकारी रंगरेषेच्या साह्याने उभा केलेला आहे तोच भिकारी सुंदर होतो. संस्कृती, कला, साहित्य, क्रीडा ही माणसाची नजर बदलवते. जर अशा व्याख्यानमाला नाही चालल्या, मानवी मनावर संस्कार करणारे हे कार्यक्रम जर नाही चालले, तर माणूस भौतिक दृष्ट्या आर्थिक संपन्न होईल पण सांस्कृतिक दृष्ट्या भिकारी होईल. पैसा महत्वाचाच आहे, भौतिक गोष्टी महत्वाच्याच आहे, पण सांस्कृतिक गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहे. माणसाला माणूस म्हणून उभा करण्याचं काम या ठिकाणी जे काही कार्यकर्ते करतात, भले खिशातले पैसे घालतात, ग्रामपंचायत मदत करते, गावातली प्रतिष्ठित धनाढ्य मंडळी या व्याख्यानमालेला देणगी देते, पण आमचा माणूस घडला पाहिजे. त्याच्यामध्ये देव, धर्म, देश ह्याची भावना त्याच्यामध्ये जागवली पाहिजे. या सगळ्या गोष्टीशी आम्ही बांधील आहोत. जर या गोष्टी आमच्या जीवनातनं वजा झाल्या तर मग आम्ही माणूस आहोत का हा प्रश्न निर्माण होईल. आज अमेरिकेमध्ये पाहतोय तिथली कुटुंब संस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, पण भारतीय कुटुंब संस्था इतकी मजबूत आहे की आज सुद्धा आपण गुन्ह्या गोविंदाने एकत्रित होतोय. किती जात पंथ धर्म असले तरी एकत्रित राहतोय. हे संस्कृतीच्या मुळाशी आहे. आणि या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जो आजचा विषय एमपीसी ते उद्योजक, शेवटचं एक विधान करतो आणि माझं भाषण थांबवतो. शिक्षण म्हणजे तरी काय असतं? शिक्षण म्हणजे तुमच्या वर्तनामध्ये, शिक्षण म्हणजे काय? तुमच्या वर्तनामध्ये जो मूळ वर्तन आहे त्याच्यामध्ये योग्य परिवर्तन घडवून आणणं म्हणजे शिक्षण आहे. पहिलीतनं दुसरीत, दुसरीतनं तिसरीत, तिसरीतनं चौथीत गेलं म्हणजे जे मूळ वर्तन आहे त्याच्यामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणणं म्हणजे शिक्षण आहे. एवढं बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे त्यांचा प्रवास एक साधा शेतकरी ते यशस्वी उद्योजक असा प्रेरणादायी प्रवास असणार आहे.
ज्यांनी 1999 मध्ये बिटाची शेती करण्यास सुरुवात केली व 2006 मध्ये संजयजी यादव यांचे शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी विश्वास वेळापूर यांनी त्यांना ग्रेन सॉर्टिंगचं धान्य निवडण्याचं काम दिलं. त्यानंतर 2009 पासून सरांनी मागे वळून न पाहता आज सुमारे 3 कंपनी त्यांच्या आहेत आणि 350 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आणि गेली 13 वर्ष ज्यांचं आम्हाला आर्थिक सहकार्य असं अशा दानशूर व कर्तृत्ववान व्यक्तीस आज अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण बोलवलं आहे आणि त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं असे मी त्यांना विनंती करतो. संस्कार व्यक्तींमारीला उपस्थित प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते तांदळे सर, विशेष सर, तसेच आमचे स्नेही तावरे साहेब, प्रथमतः मी सांस्कृतिक प्रतिष्ठानचं आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून आपण निवडलं. खरं तर मी पण ग्रामीण भागातलाच आहे आणि ग्रामीण भागात इतक्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होतोय. खरंच मी या तुमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना मनापासून आभार व्यक्त करतो की आपण जी वैचारिक पातळी ग्रामीण भागातल्या लोकांची वाढवण्यासाठी जे बौद्धिक त्यांना खत पुरवत आहे, खरंच अक्षरशः मला खूप समाधान वाटतंय की मी पण विचार करतो की आमच्या इथं पण असं काय करता येईल का. कारण एक छोटासा विचार तुमचं सगळं आयुष्य बदलून शकतो हे मी माझ्यावरून सांगतो. मी ज्यावेळेस शेती करत होतो त्यावेळेस मला माझा कॉलेजचा मित्र एक भेटला जो टेस्टिफाईड मध्ये काम करत होता. धान्य निवडायचं काम करतोस का म्हणून त्यांनी मला विचारलं. 10 ठिकाणी त्यांना विचारलं होतं की त्यांनी विचारलं होतं की हे काम कराल का तर कुणीच त्याला हा म्हणलं नाही. पण मी ते स्वीकारलं. आज खैरे साहेबांना माहिती आहे की आज आमची कंपनी कुठल्या पद्धतीला गेले, काय केले. ज्यावेळेस मी ते काम सुरू केलं त्यावेळेस सगळे लोक मला हसत होते की हा काय काम करतोय. एक 4-5 लेडीज घेऊन मी ते काम चालू केलं. आज त्याच 5 लेडीजच्या माझ्याकडे 350 लेडीज काम करतायत. सांगायचं तात्पर्य मित्रांनो हेच की एक छोटासा विचार सुद्धा तुम्हाला खूप काही वेगळं शिकून जातो, तुमचं आयुष्य बदलू शकतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की कुठलंही काम कमी नाही, कामाची कधी लाज बाळगू नका. मी आज स्वतःही माझ्याकडे हमान नसते की माझ्या कंपनीत मी गाड्या खाली करतो. आपल्या शेतकऱ्यांच्या मुलं आहोत आपण, कुठल्याही कामाची लाज बाळगू नका. खरंच खूप बरं वाटलं इथं बोलवलं. मी जास्त बोलणार होतो पण आपल्याला सगळ्यांना तांदळे सरांचे विचार ऐकायचे, त्यामुळे मी थोडीशी लवकर आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद सगळ्यांचे मला इथं बोलवल्याबद्दल. धन्यवाद. दादा माडकर यांनी संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कार व्याख्यानमाला सन 2025 वर्ष 13वे दुसऱ्या दिवसाचे पुष्पगुच्छ करण्यासाठी सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक शरद तांदळे सरांचा थोडक्यात परिचय. श्री शरद उत्तमराव तांदळे यांचे वडील माध्यमिक शाळा शिक्षक होते. शरद तांदळे सर यांचे बीड येथील सावरकर विद्यालयात शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी पुढे संभाजीनगर येथे इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पूर्ण शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्याला येऊन जॉब करण्यास सुरुवात केली. सदर जॉब करत असताना त्यांना पुण्यामध्ये मित्राच्या रेफरन्सने ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी विचारणा करण्यात आली. सदरील कामाचा कुठलाही अनुभव व पूर्व ज्ञान नसून सुद्धा त्यांनी सदर काम पूर्ण करून दाखवले. त्यानंतर त्यांना अंडरग्राऊंड केबल टाकण्यापासून पाईपलाईन करण्यापर्यंतची कामे पुणे महानगरपालिकेकडून मिळाली. अशी कामं करत असताना ते पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ठेकेदार म्हणून ओळखू जाऊ लागले. पुढे त्यांनी स्वतःची इंडियाना नावाची सॉफ्टवेअर कंपनी चालू केली. या सॉफ्टवेअर कंपनीमधून शरद तांदळे यांनी तरुण उद्योजकांसाठी शासकीय टेंडर दाखवण्यासाठी ई टेंडर वर्ल्ड नावाचे टेंडरिंग सोल्युशनचे ॲप विकसित केले.
यानंतर शरद तांदळे सरांनी आपल्या अनुभवातून हाऊ टू बिकम अ कॉन्ट्रॅक्टर नावाचा एक ट्रेनिंग कोर्स सुरू केला. हा कोर्स अशा विद्यार्थ्यांना उपयोगी आहे जे नवीन कॉन्ट्रॅक्टर बनवण्यासाठी उत्सुक आहेत. यातून अनेक उद्योजक घडवू लागले. या तरुणांमध्ये शरद तांदळे सर नावाने ओळखले जाऊ लागले. या कंपनीच्या सक्सेस नंतर शरद तांदळे सरांनी अजून एक उपक्रम हाती घेतला. लेखनाचा कोणताही अनुभव व कोणतीही पार्श्वभूमी नसताना कादंबरी लिहिण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी त्यांनी भरपूर संशोधन आणि अनेक संदर्भ तपासून घेतले. त्याबाबत त्यांनी पुराण व वाङ्मयाचे सर्व खंड वाचून काढले. यातून त्यांना भरपूर माहिती मिळाली. अशातूनच शरद तांदळे सरांनी रावण राजराक्षसांचा ही कादंबरी 2018 साली प्रसिद्ध केली. याला वाचकांचा अल्पावधीच मोठा प्रतिसाद मिळाला. याच्या सुमारे 4,500 प्रती विकल्या गेल्या. पुढे सरांनी स्वतःची न्यू इरा पब्लिशिंग हाऊस उदयास आणले. एकच मिनिट. आपला मानधन या ठिकाणी आला त्याबद्दल तांदळे सरांचं मी संस्कृती युवा प्रतिष्ठान व रसिक श्रोत्यांच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजयजी यादव साहेब यांचंही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्मान्य उपस्थितीमध्ये असणारे डॉक्टर धनंजय बिसे व आदरणीय पोपटदादा तावरे यांचेही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानतो. उपस्थित रसिक श्रोत्यांचंही आपण ऐकून घेतलं याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो.